हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स साध्या वर्तमान काळात हॅज आणि हॅवचा वापर कसा करावा ते बघणार. आपण हॅव आणि हॅजचा वापर तेव्हा करतो जेव्हा आपल्याला सांगायचे आहे की माझ्याकडे एखादी गोष्ट आहे. आता डेफिनेशननुसार आपण म्हणणार सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यात टू हॅवची रूपे म्हणजे हॅव आणि हॅज मुख्य क्रियापद म्हणून वापरले असेल तर दुसरे मुख्य क्रियापद वाक्यात येत नाही. म्हणजे वाक्य असं असणार, सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे आय, वी, यू, दे, नंतर सब्जेक्टनुसार हॅव किंवा हॅज आणि त्याच्यानंतर येणार ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ आपण येणार, जसं सब्जेक्ट जर हॅव आहे, आय आहे, तर हॅव आणि हॅज या टू बीच्या रूपापैकी येणार हॅव. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे. माझ्याकडे एखादी गोष्ट आहे असं जर म्हणायचं असेल तर मी म्हणणार आय हॅव. नंतर वी हॅव, यू हॅव, दे हॅव. हॅव कोणाला लागणार? हॅव हे आय, वी, यू, दे हे सब्जेक्ट असतील तर त्यांना हॅव लागेल. किंवा करता जेव्हा एकापेक्षा जास्त असतील, अनेक वचने असेल, तेव्हा त्यांना लागेल हॅव. आय हॅव माझ्याकडे आहे, वी हॅव आपल्याकडे आहे, यू हॅव तुमच्याकडे आहे किंवा तुझ्याकडे आहे, दे हॅव त्यांच्याकडे आहे. अशा प्रकारे हॅज कोणाला लागेल? जेव्हा करता हा एकवचनी असेल, जसा तो, ती, ते. मग वाक्य येणार ही हॅज त्याच्याकडे आहे, शी हॅज तिच्याकडे आहे, इट हॅज त्याच्याकडे आहे. या ठिकाणी आय हा एकवचनी असून त्याला हॅव लागतो, तर या नियमासाठी आय हा अपवाद आहे. नंतर करता जर एकवचनी असेल, जसा करता आपण घेतला राम, तर याला सुद्धा लागणार हॅज. हॅज हा एकवचनी करता असेल तर लागणार. राम हॅज म्हणजे रामकडे आहे. उदाहरणार्थ आय हॅव अ पेन. आय हॅव सब्जेक्ट हॅव हॅजपैकी हॅव घेतला आणि ऑब्जेक्ट घेतला आपण पेन. आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे. आपल्याला सांगायचं आहे त्यांच्याकडे एक योजना आहे. आपल्याकडे योजना आहे. वी हॅव अ प्लॅन. अशा प्रकारे त्याच्याकडे कुत्रा आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण म्हणणार यू हॅव अ डॉग. त्यांच्याकडे शेत आहे. त्यांच्याकडे त्याच्यासाठी आपण करता घेणार दे, शेतसाठी फार्म आणि या ठिकाणी आहेसाठी वापरणार हॅव. त्यांच्याकडे आहे, दे हॅव अ फार्म. त्याच्याकडे प्रश्न आहे म्हणजे त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अशा प्रकारे ही हॅज त्याच्याकडे आहे अ क्वेश्चन. तिच्याकडे कार आहे. तिच्यासाठी आपण वापरणार शी. आहेसाठी तिच्याकडे आहेसाठी आपण वापरणार हॅज आणि काय आहे कार. शी हॅज अ कार. त्याच्याकडे खेळणी आहे. इट हॅज त्याच्याकडे आहे आणि खेळणीसाठी आपण वापरणार टॉय. इट हॅज अ टॉय त्याच्याकडे खेळणी आहे. या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवायचे आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. तर माझ्याकडे साठी आपण वापरतो आय हॅव आणि एक पुस्तक आहे तर आपण वापरणार अ बुक. आय हॅव अ बुक. तिच्याकडे वही आहे. तिच्याकडे आहे साठी आपण वापरतो शी हॅज आणि वही आहे साठी आपण वापरणार एक वही आहे तर नोटबुक. शी हॅज अ नोटबुक. त्याला एक भाऊ आहे. त्याला आहे ही हॅज. एक भाऊ अ ब्रदर. ही हॅज अ ब्रदर. त्याला एक भाऊ आहे. तिला एक
बहीण आहे. तिला आहे साठी आपण वापरणार शी हॅज. शी हॅज अ सिस्टर. याच वाक्यांचे निगेटिव्ह तयार करताना आपण जसं म्हटलं माझ्याकडे बुक आहे, आय हॅव अ बुक. आपल्याला जर म्हणायचं आहे माझ्याकडे बुक नाही किंवा पुस्तक नाही, तर आपण हॅव नंतर नॉट लावू, आय किंवा नो लावू. आय हॅव नो बुक. माझ्याकडे पुस्तक नाही. शी हॅव अ बुक. तिच्याकडे पुस्तक, तिच्याकडे वही आहे. शी हॅज अ नोटबुक. तिच्याकडे वही आहे. मला जर म्हणायचं आहे तिच्याकडे वही नाही, तर आपण लिहिणार शी हॅज नो नोटबुक. तिच्याकडे वही नाही. त्याला एक भाऊ आहे. ही हॅज अ ब्रदर. आपल्याला जर म्हणायचं आहे त्याला भाऊ नाही, आपण लिहिणार ही हॅज नो ब्रदर. त्याला भाऊ नाही. शी हॅज अ सिस्टर. तिला एक बहीण आहे. आपल्याला जर सांगायचं आहे तिला बहीण नाही, तर आपण लिहिणार शी हॅज नो सिस्टर. त्याच्याकडे मोबाईल आहे. ही हॅज अ मोबाईल. त्याच्याकडे मोबाईल नाही. ही हॅज नो मोबाईल. तिच्याकडे घर आहे. शी हॅज अ हाऊस. तिच्याकडे घर नाही. शी हॅज नो हाऊस. त्याच्याकडे पैसे, आपल्याकडे पैसे आहेत. वी हॅव. आपल्याकडे आहे पैशांसाठी मनी. वी हॅव मनी. आपल्याकडे पैसे नाहीत. वी हॅव नो मनी. त्यांचे 2 मुलं आहेत. त्यांचे म्हणजे दे हॅव. त्यांच्याकडे आहे 2 मुले. 2 चिल्ड्रेन. त्यांना 2 मुले आहेत. त्यांना मुले नाहीत. असं जर म्हणायचं आहे तर आपण म्हणणार दे हॅव नो चिल्ड्रेन. किंवा आपण या ठिकाणी असंही म्हणू शकतो दे हॅव नो चाइल्ड. त्यांना मूल नाही.